नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे भूतांची दिंडी. लेखक ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. पौष महिना चालू होता. थंडी हळूहळू कमी झाली होती आणि गावात संध्याकाळ होऊन दिवं लागण्याची वेळ झाली होती. गावातला किसन कंदिलाची काच पुसत जेवण झालं का म्हणून बायकोला विचारत होता. त्याचा शाळू काढायला आला होता, पण जंगली जनावरं सगळ्या पिकाची नासधूस करत होती म्हणून किसन रोज पिकाची राखण करायला शेतात वस्तीला जात होता. त्या रात्री पुनव होती आणि किसन आपलं जेवण उरकून हातात एक लांब काठी आणि दुसऱ्या हातात कंदील आणि खांद्यावर घोंगडं टाकून गावातून वरती निघाला. गावात सगळीकडं निजानीज झाली होती. लोकांनी टाकलेली खरकटी खाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर गुरगुरणारी कुत्री सोडली तर सगळीकडे शांतता होती. देशमुखांच्या वाड्याला वळसा मारून तो पांदवाटेनं पुढं निघाला. पांदवाट्याने दुतर्फा दाट झाडी होती. त्या झाडीतून रातकिड्यांची नुसती किर्र 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 ऐकू येत होती. मध्येच त्याच्या डोक्यावरून पिंगळा पक्षी ओरडत गेला. पुनवला पिंगळा डोक्यावरून ओरडत जाणं किसनला जरा अशुभ वाटलं. मनात शंकेची पाल चुकचुकली, पण मनातील विचार झटकत तो पांदीनं ओढ्यात उतरला. आता थंडी जाणवायला लागली होती म्हणून किसननं अंगाभोवती घोंगडं लपेटलं. ओढ्यातील पाणी आता पूर्ण आटलेलं होतं. कुठंतरी डबकी दिसत होती. ओढ्याभोवताली असणाऱ्या झाडांवर वेगवेगळे पक्षी विचित्र आवाजात ओरडत होते, पण पायाखालची वाट असल्याने तो न घाबरता आपल्याच तंद्रीत चालत होता. ओढा पार करून किसन मोकळ्या माळावर आला तेव्हा गार वारा सुटला होता. चंद्र डोंगराआडून हळूहळू डोकं वर काढत होता. भोवतालची शाळूची पिकं वाऱ्यानं डुलत होती. वटलेलं बाभळीचं झाड वाऱ्याने बुजगावण्यासारखं हालत होतं. त्याच्या पाला झडलेल्या फांद्या हात हलवल्यासारख्या वाटत होत्या, जणू काय त्या किसनला बोलावत होत्या. किसन बाभळीचं झाड पाहून दचकलाच, पण नंतर ते झाड आहे पाहून किसन स्वतःवरच हसला. चंद्र आता पूर्णपणे उगवून वर आला होता. चंद्राच्या प्रकाशात सगळं स्पष्ट दिसत होतं. किसन आपल्या शेतात आला आणि सगळ्या शेताला फेरफटका मारू लागला. त्याच्या शेताच्या उगवत बाजूला 2 रानं सोडून देशमुखांची एकरभर शेती होती आणि त्यामध्येच एक झाडाझुडपांनी वेढलेली जुनी विहीर होती. लोक म्हणायची 100-150 वर्षे जुनी आहे ही विहीर. आता त्या विहिरीचा कोण वापर करत नाही. इतर लोक तर त्या विहिरीकडं फिरकत पण नाहीत. म्हणे त्या विहिरीतून लहान मुलं रडल्याचा आवाज येतो. किसनला हे सगळं माहीत होतं, तरी किसन न घाबरता रोज शेतात राखण करायला जायचा. तसं रोज आसपासच्या शेतात लोक सोबतीला असायची की, पण बहुतेक आज पुनव असल्यानं कोणच आलं नव्हतं. किसन फेरफटका मारून शेतात केलेल्या उंच मांडवावर जाऊन बसला. हळूहळू हवेत गारवा पसरला आणि बघता बघता त्याचा डोळा लागला. किती वाजले होते काय माहीत, पण कशाच्या तरी आवाजाने त्याला जाग आली म्हणून तो उठून बसला. चंद्राचा लख्ख उजेड पडला होता. पहाट झाली की काय असा त्याला भास झाला. तेवढ्यात परत कोणतरी किंचाळलं जोरजोरात. त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं
तर आवाज देशमुखाच्या पडक्या विहिरीतून येत होता. त्याला वाटलं जंगली प्राणी असतील, पिकांची नासधूस करायला आले असतील, म्हणून तो मांडवावरून उतरून हळूहळू विहिरीकडे गेला. किसन एका झाडाआडून विहिरीकडे बघू लागला. समोरचं दृश्य बघून त्याच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडणार होती, पण त्याने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. विहिरीच्या कठाड्यावर एक मुलगा बसला होता, पण त्याला डोकंच नव्हतं. त्याच्या हातात स्वतःचीच कवटी होती. ती कवटी कसलं तरी अचकट विचकट आवाज काढत किंचाळत होती. किसन अनुभवी होता, त्याने ओळखले तो मुंजा होता. झाडावर चढत होता व परत विहिरीत उड्या मारत होता. किसन आता खूप घाबरला होता. कडाक्याच्या थंडीत पण त्याला घाम फुटला होता. मुंजाचा खेळ चालूच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष ओढ्याकडे गेलं. ओढ्याकडं लावसट, हडळ, जखिनी, शाखिनी, अलवंत यांची नाचत नाचत दिंडी ओढ्यातून माळाच्या वाटेने विहिरीकडेच येत होती. त्यांच्या हातात पंचारती घेतलेली ताटं होती. ती सर्वजण त्यांच्याच नादात नाचत होती. त्यांच्या मागे गिरा, चिंद, छेडा ही लहान लहान भूतं नाचत होती. ती एकमेकांच्या कवट्या पळवत होती व दंगामस्ती करत होती. डोळे नसलेल्या कवट्यांचे दात कट्ट 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 वाजत होते. त्यांच्या मागे समंत आणि रानगा शांतपणे चालले होते. त्यांच्या हातात पेटवलेले पलिदे होते. तर सगळ्यात शेवटी खवीस अंगावर घोंगड्याची खोड घेऊन चिंदाकडे रागानं बघत भरभर चालत होती. वातावरणातले वेगळेपण किसनला जाणवत होते. विहिरीच्या भोवती असणाऱ्या झुडपात घुबडं घुमू लागली आणि वातावरण जास्तच भेसूर झालं. किसनचे पाय लटलट कापत होते. आपण काय जगत नाही आता असे विचार त्याच्या मनात येत होते. आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर यांच्यात कपडे काढून सामील झालं पाहिजे. हा विचार करून तो त्याच्या शेजारून ही सगळी जत्रा जात असताना त्यामध्ये कपडे काढून न कळत घुसला. त्या भूतांच्या दिंडीमध्ये त्यांच्यासारखंच नाचत तो विहिरीकडे निघाला. ती काय करतील तसं तो करत होता. पलिदेच्या उजेडात त्यांच्या कवट्या भयंकर दिसत होत्या. तेवढ्यात मध्येच विहिरीतून हिरव्या साड्या नेसलेल्या 7 बायका वरती आल्या. त्यांच्या हातात फुलांनी भरलेली ताटं होती. त्या विहिरी शेजारी कशाची तरी पूजा करत होत्या. मुंजाच्या कवटीचा कुचकट वास येत होता. गिरा आपलं नसलेलं नाक फेंदारत वास घेत होतं. त्याला मानवाचा वास येत होता. त्याने आपल्या कवटीचा कच 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 आवाज करत सगळ्यांना सांगितलं, आपल्या दिंडीत कोणतरी मानवी प्राणी घुसलाय. छेडा आणि चिंद झाडाला उलटे टांगून खेळण्यात व्यस्त होती. तेवढ्यात गिरा उडत उडत किसनजवळ आला. त्याने किसनला बरोबर शोधून काढलं होतं. गिरानं त्याला उचललं आणि विहिरीवर घेऊन गेला. मुंजा आणि छेडा किसनला झाडावर घेऊन गेले आणि वरून खाली सोडून दिले. किसनला ओरडता पण येत नव्हतं. गिरानं त्याला वरचेवर झेललं व पाण्यात घेऊन गेले. ते किसनला गुदगुल्या करू लागले. त्याचे केस उपटू लागले. असा हा खेळ बराच वेळ चालू होता. किसनचा त्यांनी फार झोपा केला होता. त्याला ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर फेकलं जात होतं, तर कधी गिरा पाण्यात नेऊन बुडवत होता. मुंजा आणि छेडा ते बघून टाळ्या पिटत उड्या मारत होते. आता
आपल्याला असंच खेळवून खेळवून मारणार. आता आपण काही जगत नाही, आता आपली सुटका मेल्यावरच, असं म्हणून त्यानं डोळे गच्च मिटून घेतले होते. तेवढ्यात थांबा, सोडा त्याला आणि वरती आणा, असा आवाज आला. म्हणून किसनने डोळे उघडले तर हिरव्या साड्या नेसलेल्या 7 बायका होत्या. त्यानं आपली जत्रा बघितलेली हाय. नशिबानच एखादा मनुष्य प्राणी असं आपली पूजा बघित असतो. त्याला वरती आणा. तसं किसन अर्धमेला झाला होता. रीतीनुसार त्याला त्याची इच्छा विचारा. त्या बायका हुकूम देत होत्या आणि बाकी फक्त आदेशाचे पालन करत होते. बहुतेक त्या बायका मुख्य होत्या. किसनला त्याची इच्छा विचारली. मला सोडा, मला घरला जाऊ द्या, मला सोडा. किसन रडत होता, ओरडत होता. हे ऐकून छेडा खदा खदा हसायला लागला. बोल लवकर, इच्छा बोल, नाहीतर मर इथंच, त्या बायका बोलल्या. मला घरला जाऊ द्या, मला काय नको, मला घरला जाऊ द्या, असं म्हणत तो हात जोडू लागला. जा, उठ, थांबू नकोस. तू जिवंत असेपर्यंत तुझ्या घरात धनधान्याची कमी पडणार नाही. पण कोणाला सांगितलंस तर उद्याचा दिवस बघणार नाहीस. त्या बायकांचा आवाज शिवारात घुमला. अर्ध मेलेला किसन घराची वाट शोधत पडत धडपडत घरी निघाला. त्याने ओढा ओलांडला तरी त्याच्या कानावर अचकट विचकट आवाज येत होते.